आपण या ठिकाणी काय पाहिलं होतो, आपला टॉपिक चालू आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय पाहिलं बरं, पहिला पार्ट कोणता पाहिला, पेअर ऑफ प्रायमरी सेक्स ऑर्गन दॅट इज टेस्टीज, पेअर ऑफ टेस्टीज. दुसरा ॲक्सेसरी डक्ट, कोणत्या कोणत्या डक्ट होत्या, रिटी टेस्टीज, पहिली डक्ट रिटी टेस्टीज, दुसरी व्हासा इफ्रान्सिया, तिसरी इपिडिडायमिस, चौथी व्हास डिफेरन्स, पाचवी इजॅक्युलेटरी डक्ट आणि सहावी जी होती ती होती कोणती, युरेथ्रा. त्यानंतर कोण राहिलं आपण, ॲक्सेसरी ग्लँड्स. There are three types of accessory glands in male reproductive system. Number one, pair of seminal vesicle. Second, prostate gland. पहिली कोणती आहे, पेअर ऑफ सेमिनल वेसिकल. दुसरी कोणती आहे, प्रोस्टेट ग्लँड. आणि तिसरी कोणती आहे, सिंगल प्रोस्टेट ग्लँड होती आणि पेअर ऑफ कॉपर ग्लँड. म्हणजे टोटल नंबर याचा 5 आहे. टाईप 3 टाईपचे आहे. पहिला म्हटलं पेअर ऑफ सेमिनल वेसिकल, 5 ही आहे सेमिनल वेसिकल. याच सेमिनल वेसिकलची डक्ट जॉईन कोणासोबत झाली, ती व्हास डिफरन्स आणि फॉर्म झाली ती इजॅक्युलेटरी डक्ट. ही आहे प्रोस्टेट ग्लँड. हीच आहे ती प्रोस्टेट ग्लँड ज्याच्या थ्रू इजॅक्युलेटरी डक्ट पास झाली होती आणि ओपन झाली ती कुठे, युरेथ्रा. त्यानंतर ही आहे कॉपर्स ग्लँड. मग आता यामध्ये आपण पहिल्यांदा बोलणार व्हॉट अबाउट द सेमिनल वेसिकल. दे आर पेअर ऑफ ग्लँड. सेमिनल वेसिकल ही ग्लँडची पेअर आहे, दे आर पेअर ऑफ ग्लँड. त्यानंतर म्हटलं आपण दे आर प्रेझेंट ऑन पोस्टेरियर साइड ऑफ युरिनरी ब्लॅडर. 5 सेमिनल वेसिकल ग्लँडची पेअर आहे, कुठं प्रेझेंट आहे, पोस्टेरियर साइड ऑफ युरिनरी ब्लॅडर. हा युरिनरी ब्लॅडर आहे ज्याला आपण टेम्पररी स्टोअर हाऊस ऑफ युरिन म्हणतो. याच्या पोस्टेरियर साइडला प्रेझेंट आहे आणि काय सिक्रेट करते, याचं काय फंक्शन आहे, सेमिनल वेसिकल सिक्रेट अल्कलाइन. कोणता नेचर आहे म्हटलं, अल्कलाइन सेमिनल फ्लुइड. सेमिनल वेसिकलच्या सिक्रेशनला म्हणतात सेमिनल फ्लुइड. सेमिनल फ्लुइड. दोन गोष्टी लक्षात आल्या, डबल सांगता मी. सेमिनल वेसिकल बद्दल काय बोललो, दे आर पेअर ऑफ ग्लँड, दे आर प्रेझेंट ऑन पोस्टेरियर सरफेस ऑफ युरिनरी ब्लॅडर. त्यानंतरही बोललो आपण की सेमिनल वेसिकल काय सिक्रेट करते, अल्कलाइन फ्लुइड. त्याला म्हटलं आपण सेमिनल फ्लुइड. आणि सेमिनल फ्लुइड काय फॉर्म करते, 60% पार्ट, 60% पार्ट फॉर्म करते कुणाचा, टोटल व्हॉल्यूम ऑफ सिमेन. सिमेन बद्दल मी शॉर्टली बोललो होतो, व्हाईट मिल्की सिक्रेशन दॅट कंटेन्स स्पर्म, त्याला म्हटलं होतं सिमेन. त्याचा 60% पार्ट कोण फॉर्म करते, सेमिनल फ्लुइड. काय असते मग या सेमिनल फ्लुइडचं काय कंटेंट आहे, सेमिनल फ्लुइड कंटेन काय काय, सेमिनल फ्लुइड मध्ये फायब्रिनोजेन, फ्रुक्टोज आहे, फायब्रिनोजेन आणि प्रोस्टाग्लॅंडिन आहे. फ्रुक्टोज, फायब्रिनोजेन आणि प्रोस्टाग्लॅंडिन. आणि तुम्हाला त्या फ्रुक्टोजचं म्हणजे फंक्शन मध्ये बोलताना पण फ्रुक्टोजचं काय फंक्शन सांगणार आहे, सेमिनल वेसिकल मधला जो फ्रुक्टोज आहे तो काय प्रोव्हाइड करणार, एनर्जी फॉर द मुवमेंट ऑफ स्पर्म. कारण फ्रुक्टोज शेवटी कार्बोहायड्रेट आहे, फ्रुक्टोज शेवटी कार्बोहायड्रेट आहे आणि तो कार्बोहायड्रेट प्रोव्हाइड करणार एनर्जी फॉर मुवमेंट ऑफ स्पर्म. आणि त्यानंतर फायब्रिनोजेन, फायब्रिनोजेन कोॲग्युलेट करते सिमेनला इन बोलस. फायब्रिनोजेन कोॲग्युलेट द सिमेन इन बोलस आणि त्यामुळे ते फास्ट मुवमेंट होती कशाची, स्पर्मची. कशामध्ये, व्हजायनामध्ये आफ्टर इन्सेमिनेशन. फायब्रिनोजेनने काय केलं बा, फायब्रिनोजेनने कोॲग्युलेट केलं. फायब्रिनोजेन जो होता त्याने सिमेनला कोॲग्युलेट केलं आणि त्यामुळं म्हणजे सेमिनल फ्लुइड मधला जो फायब्रिनोजेन आहे, सेमिनल फ्लुइड मध्ये काय काय होता, फ्रुक्टोज, फायब्रिनोजेन, प्रोस्टाग्लॅंडिन. फ्रुक्टोजने काय प्रोव्हाइड केली, एनर्जी फॉर मुवमेंट ऑफ स्पर्म. फायब्रिनोजेननी काय केलं, या फायब्रिनोजेननी सिमेनला कोॲग्युलेट केलं आणि त्यामुळे फास्ट मुवमेंट होऊन राहिली स्पर्मची. कशामध्ये, व्हजायनामध्ये. कधी, आफ्टर इन्सेमिनेशन. व्हजायनामध्ये इन्सेमिनेशन झाल्यानंतर फास्ट मुवमेंट होते. आता इन्सेमिनेशन म्हणजे काय, इंट्रोड्युसिंग सिमेन into the
व्हजायना ऑफ फिमेल बाय पेनिस ऑफ मेल. मेलचा जो इलॉंगेटेड पार्ट हा पेनिस हा सेक्सुअल कॉन्टॅक्ट नंतर सिमेंट डिपॉझिट करतो 3 ते 4 ml पुढे येईल व्हजायना ऑफ फिमेल, त्याला म्हणतात इन्सेमिनेशन. आणि इन्सेमिनेशन झाल्यानंतर हा सिमेंट होता इथं, हा जो सिमेंट होता इथला व्हाईट मिल्की सबस्टन्स हा कुठे गेला, व्हजायनामध्ये गेला फिमेलच्या. त्या ठिकाणी व्हजायनामध्ये त्या सिमेंटमध्ये स्पर्म आहे, त्याची फास्ट मुवमेंट करण्यासाठी मदत करते. कोण? कॉइग्युलेट झालेला सिमेंट. त्यानंतर म्हटलं आपण प्रोस्टाग्लॅंडिन. प्रोस्टाग्लॅंडिन स्टिम्युलेट रिव्हर्स पेरिस्टाल्सिस इन व्हजायना अँड युटेरस. प्रोस्टाग्लॅंडिन स्टिम्युलेट रिव्हर्स पेरिस्टाल्सिस. पेरिस्टाल्सिस म्हणजे काय? अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन कुठे? इन व्हजायना अँड युटेरस. आणि त्यामुळं फास्ट मुवमेंट होते स्पर्मची टुवर्ड्स द एग. इट स्टिम्युलेट फास्ट मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग. एग कुठे आहे? ओव्हिडक्ट मध्ये. काल मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला दाखवलं ओव्हिडक्ट कुठं होती. पहिल्यांदा व्हजायना, मग युटेरस आणि मग ओव्हिडक्ट. त्यामध्ये एक होता. पुढच्या टॉपिकमध्ये अजून तर क्लिअर होत जाते. तर ओव्हिडक्ट मध्ये होता. त्या ठिकाणी काय झालं पहा, हा जो प्रोस्टाग्लॅंडिन आहे या प्रोस्टाग्लॅंडिननी रिव्हर्स कॉन्ट्रॅक्शन घडून म्हणजे पेरिस्टाल्सिस घडून आणलं. म्हणजे पेरिस्टाल्सिस म्हणजे मी तुम्हाला सांगितलं अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन होते म्हटलं. आणि त्यांनी स्टिम्युलेट केलं फास्ट मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग इन फिमेल बॉडी. त्यानंतर पाहतो आपण व्हॉट अबाउट द प्रोस्टेट ग्लँड. आता पहा डायग्राम मध्ये काय दिसते आपल्याला, ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे ही प्रोस्टेट ग्लँड एकदम सिंगल ग्लँड आहे. प्रोस्टेट ग्लँड ही सिंगल ग्लँड दिसते. कुठं प्रेझेंट आहे? ही झाली पूर्ण प्रोस्टेट ग्लँड. ही प्रोस्टेट ग्लँड कुठं प्रेझेंट आहे? ही प्रोस्टेट ग्लँड आहे सिंगल. इट इज अ सिंगल ग्लँड किंवा अनपेअर्ड ग्लँड प्रेझेंट बिलो द युरिनरी ब्लॅडर. प्रोस्टेट ग्लँड बद्दल मी पहिला पॉईंट सांगितलं तुम्हाला. इट इज सिंगल ग्लँड प्रेझेंट बिलो द युरिनरी ब्लॅडर. इट सिक्रेट मिल्की व्हाईट. It secrete milky white and slightly alkaline prostatic fluid. Seminal vesicleचं seminal fluid, prostate glandचं prostatic fluid आहे. सेमिनल व्हेसिकलचं कोणतं म्हटलं आपण? या सेमिनल जो व्हेसिकल आहे या सेमिनल व्हेसिकलचं सेमिनल फ्लुइड म्हटलं, प्रोस्टेट ग्लँडचं प्रोस्टॅटिक फ्लुइड म्हटलं. दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. पहिलं काय म्हटलं? व्हॉट अबाउट द प्रोस्टेट ग्लँड? इट इज unpaired gland present below the urinary bladder. It secretes milky white and slightly alkaline fluid called prostatic fluid. जसं seminal fluid ने काय फॉर्म केलं होतं? 60% part of total volume of semen. सेमिनल वेसिकलने काय फॉर्म केलं होतं? 60% पार्ट ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑफ सेमेन. या प्रोस्टॅटिक ग्लँडच्या प्रोस्टॅटिक फ्लुइडने काय फॉर्म केलं? 30% पार्ट. इथे प्रोस्टॅटिक फ्लुइड, प्रोस्टॅटिक फ्लुइड या प्रोस्टॅटिक फ्लुइडने फॉर्म केलं 30% पार्ट ऑफ 30% पार्ट कोणाचा? 30% पार्ट कोणाचा आहे म्हटलं म्हणा? टोटल व्हॉल्यूम ऑफ सिमेन. आणि प्रोस्टॅटिक फ्लुइड मध्ये काय? प्रोस्टॅटिक फ्लुइड कंटेन सायट्रिक ऍसिड. जसं या सेमिनल फ्लुइड मध्ये काय काय होतं? फ्रुक्टोज, फायब्रिनोजेन, प्रोस्टाग्लॅंडिन. प्रोस्टॅटिक फ्लुइड मध्ये काय होतं? सायट्रिक ऍसिड आहे, ऍसिड फॉस्फेटेज आहे, ऍसिड फॉस्फेटेज एन्झाइम आहे अँड अदर व्हेरियस अदर एन्झाइम्स. काय म्हणतो भाऊ? म्हणजे तुमच्या लक्षात आलं या ठिकाणी काय होतं? फ्रुक्टोज होता, फायब्रिनोजेन होता, प्रोस्टाग्लॅंडिन होता. या प्रोस्टॅटिक फ्लुइडचा विचार केला या ठिकाणी सायट्रिक ऍसिड आहे, एन्झाइम आहे ऍसिड फॉस्फेटेज नावाचा एन्झाइम आहे आणि पुन्हा व्हेरियस अदर एन्झाइम्स. म्हणजे आता इथपर्यंत मी सांगितलं तर फंक्शन जर पाहिलं पण याचं तर या ठिकाणी दिसते आपल्याला ऍसिड फॉस्फेटेज जो आहे हा प्रोटेक्ट करते स्पर्मला पुन्हापासून पुन्हा पाम. ऍसिड फॉस्फेटेज एन्झाइम प्रोटेक्ट करते, प्रोटेक्शन देते स्पर्मला फ्रॉम ऍसिडिक एन्व्हायरमेंट इन व्हजायना. कारण काय होईल? ज्या वेळेला सेक्सुअल कॉन्टॅक्ट एंड होईल म्हणजे इन्सेमिनेशन होईल
त्यावेळेला काय होईल, हा जो पेनिस आहे हा स्पर्म कुठं डिपॉझिट करणार, व्हजाइना ऑफ फिमेल. व्हजाइना कशी ऍसिडिक आहे त्यामुळे त्या स्पर्मला कुठेतरी डॅमेज झालं असतं. ऍसिडिक नेचरमुळे स्पर्म कुठे गेले, व्हजाइनल ओपनिंगमध्ये. ते कसं आहे ऍसिडिक नेचरचं टोटली, त्याला कुठेतरी डॅमेज झालं असतं. हा ऍसिड फॉस्फेटेज एन्झाईम काय करतो, त्या ठिकाणी प्रोटेक्ट करते, म्हणजे स्पर्मला प्रोटेक्शन मिळालं. इट इज अबाउट द प्रोस्टेट ग्लँड. पुन्हा बोलू आपण प्रोस्टेट ग्लँड बद्दल. इट इज सिंगल ग्लँड present below the urinary bladder. It is single gland present below the urinary bladder. It secretes milky white and slightly alkaline prostatic fluid. It forms either 60% either 30% of total volume of semen. काय prostatic fluid मध्ये it contain citric acid, phosphatase and various other enzymes. काय फंक्शन याचा फंक्शनचा जर विचार केला, ऍसिड फॉस्फेटेज प्रोटेक्ट द स्पर्म फ्रॉम ऍसिडिक एन्व्हायरमेंट ऑफ व्हजाइना. काय म्हणतात या ठिकाणी तुम्हाला की ऍसिड फॉस्फेटेज यामध्ये प्रोस्टॅटिक फ्लुइड मध्ये असलेला ऍसिड फॉस्फेटेज एन्झाईम प्रोटेक्ट करतो स्पर्मला कुणापासून, फ्रॉम ऍसिडिक एन्व्हायरमेंट ऑफ व्हजाइना. ऍसिडिक एन्व्हायरमेंट ऑफ व्हजाइना. त्यानंतर लास्ट पाहतो आपण व्हाट अबाउट द कॉपर ग्लँड. ह्या पेअर ऑफ कॉपर ग्लँड आहे. काय कॉपर ग्लँड दिसून राहिलं आपल्याला, दे आर पेअर ऑफ ग्लँड, दे आर प्रेझेंट ऑन आयदर साइड ऑफ युरेथ्रा. हा युरेथ्रा आहे, याच्या आयदर साइडला कॉपर ग्लँड काय, कॉपरला दुसरं नाव आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड. कॉपर ग्लँडला दुसरं नाव आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड. युरेथ्राच्या दोन साइडला बल्ब लाईक स्ट्रक्चर आहे, बल्बो युरेथ्रल ग्लँड. म्हणून म्हटलं दे आर पेअर ऑफ ग्लँड. कॉपर ग्लँड्स आर पेअर ऑफ ग्लँड. दे आर प्रेझेंट ऑन आयदर साइड ऑफ युरेथ्रा अँड दे सिक्रेट अल्कलाइन व्हिस्कस म्युकस लाईक सिक्रेशन. याचं सिक्रेशन अल्कलाइन व्हिस्कस म्हणजे थोडं घट्ट, म्युकस लाईक सिक्रेशन आहे. दोन गोष्टी लक्षात आल्या. काय म्हणलं कॉपर ग्लँड मध्ये पहिल्या पॉइंट मध्ये काय सांगितलं मी, दे आर पेअर ऑफ ग्लँड. दे आर प्रेझेंट ऑन आयदर साइड ऑफ युरेथ्रा. दे सिक्रेट काय सिक्रेट करते म्हटलं आपण, अल्कलाइन व्हिस्कस म्युकस लाईक फ्लुइड. आणि याचं काय फंक्शन आहे, सिक्रेशन ऑफ कॉपर ग्लँड. कॉपर ग्लँड जे काही सिक्रेट करेल ते इथे येईल. सिमेन मधून आलं तर सिमेन मध्ये काय काय, सिमेन मध्ये कोणत्या ग्लँडचं सिक्रेशन आहे, सिमेन मध्ये सिक्रेशन आहे या सेमिनल वेसिकलचं सिक्रेशन आहे. सेकंडली म्हटलं आपण प्रोस्टेट ग्लँडचं सिक्रेशन आहे. थर्डली म्हटलं आपण या कॉपर ग्लँडचं सिक्रेशन आहे. तर हा जो हे जे सिक्रेशन आहे त्याचं हे कशामध्ये मदत करते, सिक्रेशन ऑफ कॉपर ग्लँड हेल्प इन लुब्रिकेशन ऑफ पेनिस. या पेनिसला लुब्रिकेट करते, ऑइली करते. त्याला कधी ड्युरिंग कापुलेशन म्हणजे सेक्सुअल कॉन्टॅक्ट बिटवीन मेल अँड फिमेल. कारण काय होते, ज्यावेळेला कापुलेशन होते, कापुलेशनच्या वेळेला मेलचा हा पेनिस इंट्रोड्यूस होते कुठे, इन व्हजाइना ऑफ फिमेल. आणि त्या ठिकाणी या पेनिसची व्हजाइनामध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड मुवमेंट होते. ती मुवमेंट इझी झाली पाहिजे यासाठी या कॉपर ग्लँडचं सिक्रेशन याला काय करते, लुब्रिकेट करते, ऑइली बनवते. त्यामुळे इझी मुवमेंट होते कुठे, कुणाची पेनिसची व्हजाइनामध्ये. हे कुणाबद्दल पाहला, इट इज अबाउट द कॉपर ग्लँड. त्यानंतर काय सांगितलं आपण, यामध्ये आपण काय केलं, आपण पहिल्यांदा सांगितलं एक एक पार्ट पाहिला. पहिल्यांदा पाहिला आपण व्हाट अबाउट द टेस्टिस बद्दल बोललो. त्यानंतर सेकंडली पाहिला ॲसेसरी डक्ट होत्या. पहिली होती रेटी टेस्टिस, दुसरी वासा इफ्रन्सिया, तिसरी होती इपिडी डायमिस, चौथी होती वास डिफरन्स, पाचवी इजॅक्युलेटरी डक्ट, सहावी युरेथ्रा. त्यानंतर ॲसेसरी ग्लँड आपण तीन टाईपच्या पाहिल्या, पेअर ऑफ सेमिनल वेसिकल. नंतर काय पाहिलं आपण, सिंगल प्रोस्टेट ग्लँड, पेअर ऑफ कॉपर ग्लँड. आता आपण नेक्स्ट टॉपिक पाहतोय, व्हॉट अबाउट द लास्ट पार्ट आहे तो आहे एक्सटर्नल जेनायटेलिया. एक्सटर्नल जेनायटेलियामध्ये काय पाहतोय, दोन पार्ट, एक म्हणजे पेनिस आणि दुसरा म्हणजे स्क्रोटम. व्हॉट अबाउट द पेनिस. पेनिसला म्हटलं म्हणजे इट इज मेल कॉपुलेटरी ऑर्गन.
काय म्हटलं पेनिसला पण मेल कापुलेटरी ऑर्गन. कापुलेटरी ऑर्गन म्हणजे काय? कापुलेटरी ऑर्गन मीन्स ऑर्गन इन्व्हॉल्विंग कापुलेशन. मग कापुलेशन काय? कापुलेशन मीन्स सेक्सुअल कॉन्टॅक्ट बिटवीन मेल अँड फिमेल. सेक्सुअल कॉन्टॅक्ट बिटवीन मेल अँड फिमेल इज कॉल्ड कापुलेशन. आणि म्हणून या ठिकाणी काय केलं आपण? काय म्हटलं? पेनिस काय? इट इज मेल कापुलेटरी ऑर्गन. हा सिलेंड्रिकल आहे. सेकंडली काय सांगितलं? इट इज सिलेंड्रिकल अँड मस्क्युलर स्ट्रक्चर. इट इज सिलेंड्रिकल अँड मस्क्युलर स्ट्रक्चर. दोन गोष्टी लक्षात आल्या पेनिस बद्दल. काय म्हटलं मी? पेनिस काय? इट इज मेल कापुलेटरी ऑर्गन. पेनिस ला मेल कापुलेटरी ऑर्गन. इट इज सिलेंड्रिकल अँड मस्क्युलर स्ट्रक्चर. इट कन्सिस्ट ऑफ 3 बंडल्स ऑफ इरेक्टाइल टिश्यू. याच्यामध्ये 3 बंडल आहेत. 3 बंडल कुणाचे? इरेक्टाइल टिश्यूचे 3 बंडल आहे याच्यामध्ये. इट कन्सिस्ट ऑफ 3 बंडल्स ऑफ इरेक्टाइल टिश्यू. इरेक्टाइल मीन्स दॅट बिकम, इरेक्टाइल म्हणजे दॅट बिकम स्ट्रेट ड्यू टू सेन्सेशन. कारण याची प्रॉपर्टी आहे पेनिसची की हा सेन्सेशन मुळे काय होते? स्ट्रेट आणि थिक होते. हा कशामुळे होते? यामध्ये 3 इरेक्टाइल टिश्यू आहे आणि म्हणून म्हटलं इट कन्सिस्ट ऑफ 3 इरेक्टाइल टिश्यू. कोणते 3? पहा त्या ठिकाणी मी लिहून ठेवलं. पेअर ऑफ पोस्टेरोलॅटरल टिश्यू. पोस्टेरियर साइडला आणि लॅटरल साइडला असलेले टिश्यू पेअर ऑफ पोस्टेरोलॅटरल टिश्यू, ज्याचं नाव आहे कार्पोरा कॅव्हर्नोझा. टिश्यूची एक पेअर आहे पोस्टेरियर आणि लॅटरल साइडला, म्हणून म्हटलं पोस्टेरो लॅटरल. पेअर ऑफ पोस्टेरोलॅटरल टिश्यू. पोस्टेरियर आणि लॅटरल साइडला एक पेअर आहे टिश्यूची, त्याला नाव दिलं कार्पोरा कॅव्हर्नोझा. काय म्हणतो त्याला? कार्पोरा कॅव्हर्नोझा. आणि मधात असते सिंगल, त्याला म्हणलं मीडियम कार्पस स्पॉन्जिओसम. काय म्हणतो त्याला? कार्पस स्पॉन्जिओसम. पहा पेअर कुणाचे म्हटलं? पोस्टेरोलॅटरल टिश्यू. पोस्टेरियर आणि लॅटरल साइडला टिश्यू, त्याला नाव दिलं आपण या ठिकाणी यामध्ये कार्पोरा कॅव्हर्नोझा म्हटलं त्याला. आणि मधात मीडियम जे आहे त्याला म्हटलं कार्पस स्पॉन्जिओसम. काय म्हणतो? कार्पस स्पॉन्जिओसम. म्हणून पुन्हा पहा 3 पॉईंटवर सांगतो. आपण या पेनिस बद्दल बोलून आलो. याला म्हटलं इट इज मेल कापुलेटरी ऑर्गन. इट इज सिलेंड्रिकल अँड मस्क्युलर स्ट्रक्चर. हे सिलेंड्रिकल आणि मस्क्युलर स्ट्रक्चर आहे. त्यानंतर बोललो आपण यामध्ये की कशाचा बनलेला? इट कन्सिस्ट ऑफ 3 इरेक्टाइल टिश्यू. पेअर ऑफ पोस्टेरो लॅटरल टिश्यू. पेअर कुणाची? पोस्टेरो लॅटरल टिश्यू कॉल्ड कार्पोरा कॅव्हर्नोझा. कार्पोरा कॅव्हर्नोझा. आणि मीडियम जो आहे त्याला नाव दिलं कार्पस स्पॉन्जिओसम. काय नाव दिलं? कार्पस स्पॉन्जिओसम. सोलन जे टीप आहे पेनिसचं, हे सोलन टीप आहे पेनिसचं. सोलन टीप. सोलन आहे हे जे सोलन टीप आहे पेनिसचं, या सोलन टीपला नाव दिलं ग्लान्स पेनिस. सोलन टीप जे पेनिसचं आहे याला नाव दिलं सोलन टीप. टीप आहे सोलन टीप असते. सोलन टीप ऑफ पेनिस इज कॉल्ड ग्लान्स पेनिस. आणि ह्या ज्या ग्लान्स पेनिस याला कोणी कव्हर केलेलं आहे? लूज फोल्ड ऑफ स्किन. पहा काय म्हटलं मी? द सोलन टीप ऑफ पेनिस. हे जे सोलन टीप आहे पेनिसचं त्याला काय नाव दिलं? ग्लान्स पेनिस. ग्लान्स पेनिसला कोणी कव्हर केलं? लूज फोल्ड ऑफ स्किन. ही स्किनची लूज फोल्ड आहे, वर अशी लूज अशी फोल्ड आहे स्किनची, त्याला नाव दिलं प्रिप्यूस. त्यालाच म्हणतात फोर स्किन. प्रिप्यूस ऑर फोर स्किन. अशा प्रकारे मी तुम्हाला 5 पॉईंट सांगितले कुणाबद्दल? पेनिस बद्दल. पण पुन्हा एकदा सांगतो पेनिस बद्दल. इट इज मेल कापुलेटरी ऑर्गन. काय म्हणतो पहिल्या पॉईंट मध्ये? इट इज मेल कापुलेटरी ऑर्गन. इट इज अ सिलेंड्रिकल अँड मस्क्युलर स्ट्रक्चर. सिलेंड्रिकल आहे, मसलचा बनलेला मस्क्युलर स्ट्रक्चर आहे. इट कन्सिस्ट ऑफ 3 बंडल ऑफ इरेक्टाइल टिश्यू. याच्यामध्ये 3 बंडल आहे इरेक्टाइल टिश्यूचे. 3 बंडल म्हणजे एक पेअर कुणाची? पोस्टेरो लॅटरल टिश्यू. पेअर कुणाची?
पोस्टेरो लॅटरल टिश्यू, त्याला नाव दिलं कार्पोरा कॅव्हर्नोझा. काय म्हटलं? कार्पोरा कॅव्हर्नोझा. आणि मीडियम एक बंडल आहे, त्याला नाव दिलं कार्पस स्पॉन्जिओसम. कार्पस स्पॉन्जिओसम. सोलन जे टीप आहे पेनिसचं, सोलन टीप ऑफ पेनिस इज कॉल्ड ग्लान्स पेनिस. सोलन टीप ऑफ पेनिस इज कॉल्ड ग्लान्स पेनिस. आणि या ग्लान्स पेनिसला कोणी कव्हर केलेलं म्हटलं लूज फोल्ड ऑफ स्किन. त्या लूज फोल्ड ऑफ स्किनला काय नाव दिलं आपण? लूज फोल्ड ऑफ स्किनला नाव दिलं प्रिफ्यूज. काय नाव दिलं? प्रिफ्यूज और फोर स्किन. आता स्क्रोटम. स्क्रोटमचा डायग्राम छोटा डायग्राम या ठिकाणी दाखवतो मला. स्क्रोटमचा अशी पहुंच असते, या ठिकाणी दोन दाखवले अलग अलग. कारण कसं आहे, काही भाग या पेनीच्या मागं लपलेला आहे, पण ऍक्च्युली या पेनीच्या मागं अशी बॅग असते आणि या बॅगला म्हटलेलं आहे स्क्रोटम. काय स्क्रोटम? इट इज अ लूज पाउच. याला आपण लूज पाउच म्हटलं. बॅग लूज पाउच कुणाची? पिगमेंटेड स्किन. आता पिगमेंटेड स्किन का म्हटल्याला? लूज पाउच ऑफ पिगमेंटेड स्किन म्हटल्याला का? लूज म्हणजे याची स्किन वरची लूज आहे, एकदम अशी लूज आहे स्किन. लूज आहे स्किन बाहेर. आपण स्क्रोटम बद्दल पुन्हा पाहतोय. काय सांगितलं स्क्रोटम बद्दल? इट इज लूज पाउच ऑफ पिगमेंटेड स्किन. स्क्रोटम काय आहे? लूज पाउच ऑफ पिगमेंटेड स्किन. लूज आहे, पाउच म्हणजे बॅग आहे ही. पिगमेंटेड स्किन का म्हटलं? कारण बॉडीचा कलर जरी व्हाईट असेल पूर्ण, तरी याचा पाउचचा बॅगचा कलर कसा असतो? डार्क ब्लॅक असतो. आणि कुठे आहे? इट इज प्रेझेंट बिहाइंड द पेनिस. पेनिसच्या मागच्या साईडला आहे. दोन गोष्टी लक्षात आल्या. काय म्हटल्याला? इट इज अ पाउच ऑफ पिगमेंटेड स्किन. पाउच म्हणजे बॅग आहे ही, पिगमेंटेड म्हणजे कलर स्किन आहे, कलर म्हणजे ब्लॅक कलर आहे. कुठं प्रेझेंट आहे म्हटलं? बिहाइंड द पेनिस प्रेझेंट आहे. इंटरनली इट इज डिवायडेड इनटू टू स्क्रोटल सॅक. एका स्क्रोटमच्या दोन पडल्या स्क्रोटल सॅक. इंटरनली इट इज डिवायडेड इनटू टू स्क्रोटल सॅक. याला म्हणणार आपण राईट स्क्रोटल सॅक, ही झाली लेफ्ट स्क्रोटल सॅक. दोन टेस्टीज आहे ना, एका स्क्रोटल सॅक मध्ये एक टेस्टीज, दुसऱ्या स्क्रोटल सॅक मध्ये बॅक मध्ये दुसरी टेस्टीज. आणि म्हणून म्हटलं आपण, आणि हे जे पार्टिशन आहे याला म्हणतात सेप्टम. काय म्हणतात? सेप्टम. म्हणून म्हटलं इंटरनली इट इज डिवायडेड इनटू राईट अँड लेफ्ट स्क्रोटल सॅक. आणि काय होते आता या टेस्टीज जे टेस्टीज आर सस्पेंडेड इन स्क्रोटम. अशा ज्या लटकल्या धरून ठेवल्या त्या कोणी धरून ठेवलेल्या आहेत? त्याचं नाव आहे स्पर्मॅटिक कॉर्ड. स्पर्मॅटिक कॉर्ड. स्पर्मॅटिक कॉर्डने त्याला काय केलं? असं धरून ठेवलेलं आहे स्पर्मॅटिक कॉर्डने. टेस्टीज आर सस्पेंडेड इन स्क्रोटम. टेस्टीज आर सस्पेंडेड इन स्क्रोटम बाय स्पर्मॅटिक कॉर्ड. पुन्हा पहा किती पॉईंट सांगितले? 4. पहिलं काय बोललो? स्क्रोटम काय म्हटलं? स्क्रोटम काय? लूज पाउच आहे. लूज पाउच ऑफ पिगमेंटेड स्किन. स्क्रोटम काय? लूज पाउच ऑफ पिगमेंटेड स्किन. कुठं प्रेझेंट आहे? बिहाइंड द पेनिस प्रेझेंट आहे. थर्डली म्हटलं इंटरनली इट इज डिवायडेड इनटू राईट अँड लेफ्ट स्क्रोटल सॅक. राईट अँड लेफ्ट स्क्रोटल सॅक कशाने? बाय सेप्टम. हे पार्टिशन आहे. या ठिकाणी या टेस्टिसला धरून ठेवणारी अशी वर अशी स्पर्मॅटिक कॉर्ड आहे. स्पर्मॅटिक कॉर्ड आहे. आणि म्हणून टेस्टिस आर सस्पेंडेड इन स्क्रोटम बाय स्पर्मॅटिक कॉर्ड. काय फंक्शन आहे? या स्क्रोटममुळे, या बॅगमुळे टेस्टिसला काय मिळालं? प्रोटेक्शन मिळालं. या स्क्रोटममुळे बॅगमुळे टेस्टिस म्हणजे काय म्हटलं? इट गिव्ह प्रोटेक्शन टू द टेस्टिस. दुसरं फंक्शन, स्क्रोटम ऍक्ट ॲज अ थर्मो रेग्युलेटर.